इथे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे। गेल्या महिन्याभरापासून फरार असलेल्या कोरटकरच्या तेलंगणात मुसक्या आवळण्यात आल्याचं कळतंय। प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर पोलीस कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले असून 13 तासांचा प्रवास करून प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलं जाणार आहे। कोल्हापुरात आणल्यानंतर कोरटकरची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि उद्या सकाळी त्याला कोर्टात हजर केलं जाईल। प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचिर्याल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे। सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याचा शोध नागपूर, इंदोर, मुंबई, चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती। रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। कोरटकरच्या अटकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना माहिती दिली। कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली। आता पुढची कायदेशीर कारवाई पोलीस करतील असं फडणवीस म्हणाले। कोल्हापूर पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करून त्यातनं मुवमेंटचं ट्रॅकिंग करून आणि प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे। आता पुढची जी काही कारवाई आहे कायदेशीर ते पोलीस करतील। कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा अपमान हा खपवून घेतला जाणार नाही, हेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे। असं असलं तरी विरोधकांनी मात्र सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। कोरटकरच्या अटकेला उशीर का झाला असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केलाय, तर अनिल देशमुख आणि आदित्य ठाकरेंनीही सरकारवर टीका केली आहे। अटक झाली तर सरकारने सांगावं, पण इतका उशीर का लागला? कोर्टाने केस लावली का? बर त्याने झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने? त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने बोलल्यावर त्याला 10-20 जणांचं संरक्षण काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्रात? आता प्रशांत कोरटकर याला अटक केली आणि आता त्याच्याकडनं माहिती काढली पाहिजे की त्याला कोणी संरक्षण दिलं, कोणाच्या संरक्षणामध्ये तो इतके दिवस होता, कोणाच्या संरक्षणामध्ये तो फरार झाला। या सर्व गोष्टी आता पोलिसांनी आता त्याच्याकडनं काढल्या पाहिजेत। आज कोरटकरला पकडले गेले असो तरी आनंद आहे। आता कुठच्या परिस्थितीत म्हणजे त्यांना VIP ट्रीटमेंट देऊन आणणार की त्यांना बेड्या ठोकून आणणार? महाराजांचा अपमान करणाऱ्याची दिंड काढली पाहिजे असं आणणार की VIP ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट क्लासमध्ये घेऊन येणार? हा एक प्रश्न उपस्थित होतोच। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।